नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. आशियाई विकास बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी किती कर्ज मंजूर केले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए 500 दशलक्ष डॉलर आशियाई विकास बँकेने पर्यावरण विकासासाठी कर्ज मंजूर केले आहे. तर एशियन डेव्हलपमेंट बँकबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झाली आहे 19 डिसेंबर 1966. उद्देश आहे सामाजिक आणि आर्थिक विकास. सदस्य देश आहेत 69, तर अध्यक्ष आहेत मात्सुगुओ असाकावा. प्रश्न दुसरा. येस बँकच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन सी मनीष जैन यांची येस बँकेच्या कार्यकारी संचालकपदी निवड झाली आहे. तर येस बँकेबद्दल आपण माहिती पाहू. तर स्थापना झाली आहे 2004 मध्ये. संस्थापक आहेत राणा कपूर, अशोक कपूर. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष आहेत रामा सुब्रमण्यम व एमडी आणि सीईओ आहेत प्रशांत कुमार. प्रश्न तिसरा. जीएसटी परिषदेची 55वी बैठक कोणत्या राज्यातील जैसलमेर येथे पार पडली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए राजस्थान राज्यातील जैसलमेर या ठिकाणी जीएसटी परिषदेची 55वी बैठक पार पडली. तर माहिती पाहू. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. तर मंत्रिगटाने 148 वस्तूंवरील करामध्ये दर बदल करण्याची शिफारस केली आहे. तर राजस्थान या राज्याबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे जयपूर. स्थापना झाली आहे 30 मार्च 1949. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बाग. लोकसभा सीट आहेत 25. राज्यसभा सीट आहेत 10. प्रश्न चौथा. नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी नियुक्ती झाली आहे. तर विधान परिषद उपाध्यक्ष आहेत नीलम गोऱ्हे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे. तर 28 पैकी फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. त्यामधील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधान परिषद आहेत. तर कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाला विधान परिषद नाही. प्रश्न 5वा. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए सुधीर रसाळ यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर त्यांच्या विद्यांचे गद्यरूप या समीक्षेस साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आपण माहिती पाहू. स्वरूप आहे ताम्रपट, शाल आणि 1 लाख रुपये. तर वितरण होणार आहे 8 मार्च 2025 रोजी दिल्लीत होणार आहे. तर पुरस्काराची सुरुवात झाली आहे 1955 मध्ये. तर पहिला पुरस्कार हा लक्ष्मण शास्त्री बाळाजी जोशी यांना वैद्यकीय संस्कृतीचा विकास या संशोधनाला मिळाले आहे. तर 2022चा प्रवीण बांदेकर यांना उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस मिळाला आहे. तर 2023चा कृष्णात खोत रिंगणा या कादंबरीला मिळाला आहे. तर 2024चा सुधीर रसाळ यांना विद्यांचे गद्यरूप या समीक्षेस मिळालेला आहे. प्रश्न 6वा. कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन डी रशिया या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आहे. तर आपण काही माहिती पाहू. कर्करोगावरील ही लस जागतिक बाजारपेठेत पुढील वर्षी म्हणजेच 2025 पासून उपलब्ध होईल असा दावा रशियाने केला आहे. तर जगातील कर्करोगावरील पहिली लस रशियाच्या वैज्ञानिकांनी mRNA तंत्रज्ञानावर विकसित केली आहे. तर कर्करोग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ट्यूमर पेशींची वाढ आणि प्रमाण ती थांबवते आणि रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते. तर रशिया देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे मॉस्को. राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्टिन. तर चलन आहे रशियन रुबेल. प्रश्न 7वा. कोणत्या राज्याने जीएसटी संबंधित अभय योजना लागू केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन सी महाराष्ट्र राज्याने
जीएसटी संबंधित अभययोजना लागू केली आहे? तर माहिती पाहू. महाराष्ट्र वस्तू सेवा कर अधिनियम 2017 विधेयकातील कलम 73 अंतर्गत 2017-18, 18-19 आणि 19-20च्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभययोजना राज्यात लागू करण्यात आली आहे. तर 31 मार्च 2025 ही देय कर रकमेची भरणा करण्याची अंतिम तारीख असेल. इतर काय आपल्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या योजना पाहू. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना आहे. लेक लाडकी, जिव्हाळा योजना, नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना या आपल्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या योजना आहेत. प्रश्न 8वा. पुढीलपैकी कोणाला 2024 मध्ये 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए सुधा मूर्ती यांना 42वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर पुरस्काराची सुरुवात झाली आहे 1983 मध्ये. तर हा लोकमान्य टिळक यांच्या स्मृती दिन म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येते. तर 2023चा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. तसेच 2022चा टेसी थॉमस यांना देण्यात आला. प्रश्न 9वा. इंडिया स्किल्स रिपोर्ट साठी रोजगाराच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए महाराष्ट्र राज्य हे इंडिया स्किल्स रिपोर्ट रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. तर महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे मुंबई. स्थापना झाली आहे 1 मे 1960. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, हे 21वे मुख्यमंत्री आहेत. तसेच राज्यपाल आहेत सी.पी. राधाकृष्णन. लोकसभा सीट आहेत 48, राज्यसभा सीट आहेत 19. प्रश्न 10वा. फेसिंग कॉन्फेडरेशन ऑफ आशिया च्या महासचिवपदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए राजीव मेहता हे फेसिंग कॉन्फेडरेशन ऑफ आशिया च्या महासचिवपदी निवड होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. तर आपण इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. रेल्वे बोर्ड प्रथम दलित अध्यक्ष आणि सीईओ सतीश कुमार हे बनले आहेत. भारतीय नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संजय मूर्ती हे बनले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत शम्मी सिल्वा. टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष आहेत नोएल टाटा. महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर. सीआयएसएफचे नवीन प्रमुख आहेत राजविंदर सिंग भाटी. राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे महासंचालक आहेत पी श्रीनिवासन. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत एम सुरेश. तर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर तारा बव्हाळकर.